Module number 1.10.01. Topic name Stress Management. नमस्कार मित्रांनो, या मॉड्यूलमध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट याविषयी जाणून घेणार आहोत. मॉड्यूलच्या शेवटी आपण याबद्दल जाणून घेऊ. 1. स्ट्रेस मॅनेजमेंटची व्याख्या. 2. स्ट्रेसचे प्रकार. 3. स्ट्रेस नियंत्रित करण्याच्या पद्धती. 4. टाइम मॅनेजमेंटची व्याख्या. 5. कामाच्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट. आपण आधी समजून घेतले पाहिजे की स्ट्रेस म्हणजे काय. स्ट्रेस सामान्यतः नकारात्मक संकल्पनेचे वर्णन करतो, ज्याचा एखाद्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. स्ट्रेस तणावामुळे कामाच्या ठिकाणी नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि परिणामी कामगारांवर शारीरिक आणि भावनिक प्रतिसाद हानी पोहोचू शकतो. त्यामुळे कामाची जागा स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे आधुनिक काळात स्ट्रेसचे व्यवस्थापन कसे करावे यावर जास्त भर दिला जात आहे. याला स्ट्रेस मॅनेजमेंट असे म्हणतात. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे कामाच्या ठिकाणी स्ट्रेस नियंत्रित करण्याच्या पद्धती जाणून घेणे, जेणेकरून त्याचा परिणाम उत्पादकता वाढेल. कामाच्या ठिकाणी स्ट्रेस हा हानिकारक शारीरिक आणि मानसिक प्रतिसाद आहे, जो जेव्हा नोकरीच्या मागण्या आणि कामगारांच्या क्षमता, संसाधने किंवा गरजा यांच्यात खराब जुळणी असते. कामाच्या ठिकाणी स्ट्रेस निर्माण करणारे घटक हे आहेत. 1. नकारात्मक कामाचा ताण. 2. आयसोलेशन. 3. विस्तृत कामाचे तास. 4. टॉक्सिक वर्क एन्व्हायरमेंट. 5. स्वायत्ततेचा अभाव. 6. सहकाऱ्यांमधील कठीण संबंध. 7. एखाद्याच्या कौशल्याच्या पातळीवर प्रगती करण्यासाठी संधी किंवा प्रेरणांचा अभाव. कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचे स्ट्रेस दिसून येतात. 1. मानसिक विकार जसे की डिप्रेशन किंवा अँझायटी. 2. भावनिक ताण जसे की असंतोष, थकवा किंवा तणाव. स्ट्रेसचे व्यवस्थापन कसे करावे. ऑर्गनायझेशनल चेंज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट यांचे संयोजन हा कामावरील स्ट्रेस टाळण्यासाठी सर्वात उपयुक्त दृष्टिकोन आहे. तथापि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व स्ट्रेस वाईट नाही. स्ट्रेस हे करू शकतो. 1. बदल करतो. 2. हातातील कामावर लक्ष केंद्रित करण्यात आपल्याला मदत करतो. 3. काही परिस्थितींमध्ये आपला जीव देखील वाचवतो. परंतु जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा ते वरील 3 गुणांचे नकारात्मक परिणाम देऊ शकतो. मित्रांनो, कामाच्या ठिकाणी स्ट्रेस कसा नियंत्रित करायचा हे आता आपण समजून घेणार आहोत. 1. सर्वप्रथम स्ट्रेस निर्माण करणारे घटक ओळखा. पुढे त्या प्रत्येकाला जागेवर ठेवा. 2. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये मदत होते आणि आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत होते. 3. दीर्घ श्वास घ्या. 1 ते 10 पर्यंत मोजा आणि काही ऑक्सिजन तुमच्या शरीरात वाहू द्या. यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. 4. तुमच्या आजूबाजूला अशा घटना आहेत ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत हे सत्य स्वीकारा. 5. आक्रमक होण्याऐवजी खंबीर व्हा. राग,
बचावात्मक किंवा निष्क्रिय होण्याऐवजी आपल्या भावना, मते किंवा विश्वास व्यक्त करा. 6. योग किंवा ध्यान यासारख्या रिलॅक्सेशन टेक्निक्स जाणून घ्या आणि सराव करा. 7. नियमित व्यायाम करा. तुमचे शरीर तंदुरुस्त असताना स्ट्रेसशी अधिक चांगल्या प्रकारे लढू शकते. 8. निरोगी संतुलित अन्न खा. 9. तुमचा वेळ अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करायला शिका. 10. आपल्या स्वतःच्या छंद आणि आवडीनिवडींसाठी वेळ काढा. 11. पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या. तर मित्रांनो, हे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटच्या तपशिलाच्या शेवटी पोहोचतो. आपण येथे जे शिकलो त्याचा एक द्रुत संक्षेप घेऊया. 1. स्ट्रेस मॅनेजमेंटची व्याख्या. 2. स्ट्रेसचे प्रकार. 3. स्ट्रेस नियंत्रित करण्याच्या पद्धती. आणि आता आपण टाईम मॅनेजमेंटची गतिशीलता समजून घेऊ. स्ट्रेस मॅनेजमेंट प्रमाणेच कामाच्या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट देखील खूप आवश्यक आहे. जो कार्यकर्ता वेळेचे योग्य व्यवस्थापन करत नाही तो उद्दिष्टे आणि मुदती गाठण्यात अयशस्वी होऊ शकतो. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय? टाईम मॅनेजमेंट ही कृती किंवा प्रक्रिया आहे ज्याचे नियोजन करणे आणि विशिष्ट क्रियाकलापांवर खर्च केलेल्या वेळेवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणे. विशेषतः परिणामकारकता, कार्यक्षमता किंवा उत्पादकता वाढवणे. टाईम मॅनेजमेंटची व्याख्या. टाईम मॅनेजमेंटची व्याख्या स्पर्धात्मक मागण्यांमध्ये वेळेचे वाटप आणि वितरणाची पद्धतशीर प्राधान्य आधारित रचना म्हणून केली जाते. वेळ साठवून ठेवता येत नसल्यामुळे आणि त्याची उपलब्धता 24 तासांपेक्षा जास्त किंवा कमी करता येत नाही, म्हणून टाईम बजेटिंग हा शब्द अधिक योग्य असल्याचे म्हटले जाते. आता मित्रांनो, टाईम मॅनेजमेंटचे घटक समजून घेऊ. 1. वेळ व्यवस्थापित करण्यासाठी वापरलेली कौशल्ये, साधने आणि तंत्रे. 2. नियोजन, वाटप, उद्दिष्टे ठरवणे, प्रतिनिधी मंडळ, घालवलेल्या वेळेचे विश्लेषण, देखरेख, आयोजन, वेळापत्रक आणि प्राधान्यक्रम. मित्रांनो, आता आपण टाईम मॅनेजमेंटचे फायदे पाहणार आहोत, विशेषतः कामाच्या ठिकाणी. पहिला फायदा खालीलप्रमाणे आहे. 1. वेळेचे व्यवस्थापन केल्याने स्ट्रेस लेवल कमी होऊ शकते. 2. प्रोडक्टिव्हिटी, कमी वेळेत जास्त काम. 3. संघटित योजनेमुळे कमी पुनर्काम आणि चुका होतात. 4. आपण जास्त वेळ निर्माण करू शकत नाही, पण त्याचा अधिक चांगला उपयोग करू शकतो. 5. टाईम मॅनेजमेंट अधिक संधी निर्माण करते. तर मित्रांनो, हे आपल्याला टाईम मॅनेजमेंटवरील चर्चेच्या शेवटी आणते. चला एक द्रुत रिकॅप घेऊया. आम्ही शिकलो. 1. टाईम मॅनेजमेंटची व्याख्या. 2. टाईम मॅनेजमेंटचे घटक. 3. टाईम मॅनेजमेंटचे फायदे, विशेषतः कामाच्या ठिकाणी.